महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। ISO GMP सर्टिफाइड आयुष अप्रूव्हल सह WHO मान्यता प्राप्त समृद्धी आयुर्वेदा ठरतंय गंभीर व दुर्धर आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने गुणकारी वरदान। समृद्धी आयुर्वेदा देत आहे मणका विकार, गुडघेदुखी, मधुमेह, महिलांचे आजार, लैंगिक समस्या, मूतखडा, मूळव्याध, त्वचा विकार, पित्त विकार, वंध्यत्व व हाडांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर खात्रीशीर औषधे व रामबाण इलाज। समृद्धी आयुर्वेदाचे जिल्हा वितरक, तालुका वितरक, डॉक्टर व आयुर्वेदिक औषधे मेडिकल यांच्या शाखांसाठी आजच संपर्क करा। समृद्धी आयुर्वेदा मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर योगेश फापाळे। मोबाईल नंबर 75 22 91 96 87 व 81 08 03 38 87। या सर्वच्या सर्व बाबींमध्ये प्रामुख्याने त्यांना इतर समाजापेक्षा कुठेही पाठीमागे न ठेवता त्यांना देखील या प्रवाहामध्ये आणण्यासाठी वेगवेगळ्या संघटना प्रामुख्याने जागतिक स्तरावर कार्य करतात। आज जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदावी यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना कार्य करते। ही संयुक्त राष्ट्र संघटनेनेच प्रामुख्याने हा जागतिक दिव्यांग दिन प्रामुख्याने सुरू केलेला आहे। म्हणजे बघा की तळागाळातील समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास व्हावा या उद्देशाने प्रामुख्याने ही संयुक्त राष्ट्र संघटना कार्य करते आणि त्याचाच एक घटक म्हणजे प्रामुख्याने हा जो काही दिन साजरा केला जातो। प्रामुख्याने याची सुरुवात जर आपण बघितली तर बेल्जियम सारख्या देशामध्ये 1959 साली प्रामुख्याने खाणीमध्ये भूस्खलन झालं होतं। त्यामध्ये अनेक अशी लोक दगावली गेली होती। जी लोक मरण पावली त्यांच्यासाठी मात्र कंपनीने पैसा दिला, परंतु इतर मात्र जी काही लोक होती जे प्रामुख्याने विकलांग झाले होते, ज्यांचे कोणाचे हात तुटले होते, कोणाचे पाय तुटले होते, अशा लोकांसाठी देखील प्रामुख्याने काहीतरी मदत मिळावी या उद्देशाने ही झालेली सुरुवात होती। म्हटलं जातं कुठेतरी एखादा अंकुराने जन्म घ्यावा लागतो आणि त्याच्यानंतर वटवृक्षामध्ये रूपांतर होतं। आज मात्र वटवृक्ष झालाय। निश्चितपणे दाभोळकर साहेबांसारखी ही जी काही लोक आहेत ही प्रामुख्याने दिवस रात्र कष्ट करतायत। आमच्या गणेश भाऊ बंधू आहेत माझे, अनेक वेळा त्यांच्याकडून मी तुमच्याबद्दल नेहमी ऐकत असतो साहेब की फार चांगलं सुंदर असं तुम्ही कार्य करताय। निश्चितपणे आमची देखील ग्रामपंचायत या ठिकाणी सरपंच पांडुसाहेब शेळके आहेत, आमची देखील ग्रामपंचायत कुठेही कमी पडलेली नाही। इथून पाठीमागे मिळत असलेला जो काही 5% जो काही निधी आहे हा 1000 रुपये मिळत होता, मात्र नवीन तरुण अशी पिढी दळणीवर आली, आज मात्र 2000 रुपये दिला जातो। खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे। म्हणजे आज तुम्ही समाज जागा होतोय आणि खऱ्या अर्थानं तुम्ही दिव्यांग म्हणून समाजामध्ये जनजागृती करताय। एका अंधाराकडून तुम्ही सर्व प्रकाशाकडे चालला। तुमच्या कार्याला खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या लहानशा एका व्यक्तीकडून तुम्हाला लाख अशा शुभेच्छा देतो आणि थोडंसं मी माझं मनोगत थांबवतो आणि यानंतर मात्र आपण जाऊया सरकाराकडे। ओके, सगळ्या दिव्यांग बांधवांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि हा जागतिक दिव्यांग दिन आपल्याही गावामध्ये साजरा संपन्न व्हावा असा संकल्प ज्या मंडळींनी केला, ज्या मंडळींनी नियोजन केलं, खरोखर त्या सगळ्या मंडळींना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दाभोळकर साहेब, आदरणीय पत्रकार आदरणीय पांडुरंग दादा आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवर मंडळी, आमच्या सुनीताताई असतील, खंडेताई असतील, मी तुम्हा सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो। कारण माझ्या भाग्यामध्ये आजचा दिवस मी सोन्याचा मानतो। सगळ्या दिव्यांग विभूतींचं दर्शन मला या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं झालं। बरोबर 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्तानं आम्ही तुम्हाला गावामध्ये पण सगळ्या दिव्यांगांना एकत्र करून आणि सगळ्या गावातील ग्रामस्थांना एकत्र करून दिव्यांग बांधवांचं जीवन काय आहे आणि त्यांची संपूर्ण ओळख परेड त्या ठिकाणी दाभोळकर साहेबांनी करून दिली। आपल्या गावातील सगळ्या ग्रामस्थांना माहीत असतं की दिव्यांग माणसाची ही जीवन गाथा कशी असते, परंतु लहान लहान मुलांना म्हणजे 1ली ते 4थी असेल किंवा तिथून पुढचे 10वीपर्यंतचे मुलं असतील त्यांना या दिव्यांग बांधवांची ओळख करून देणं फार महत्त्वाचं असतं। आणि म्हणून काल हा कार्यक्रम आम्ही तुम्हाला मराठी शाळेमध्ये आयोजित केला आणि सगळ्या म्हणजे उभरती पिढी जी आपण म्हणतो की जी आता शिकते, जी ज्ञान मंदिरामध्ये आहेत, त्यांना या दिव्यांगांचं महत्त्व त्या ठिकाणी पटवून दिलं। तर अनेक प्रकारचं अपंगत्व येण्याची कारणं आहेत, त्यामध्ये नैसर्गिक आहेत, काही चुकीच्या वैद्यकीय ट्रीटमेंटमुळे सुद्धा दिव्यांगत्व लोकांना येतं, रस्त्यावरच्या अपघातामुळे सुद्धा दाभोळकर साहेब दिव्यांगत्व येतं
आता इथं बसलेले दाभोळकर साहेब आहेत, त्यांना जन्मतः हे दिव्यांगत्व आहे. म्हणजे पूर्वीचा जर कालखंड बघितला, काळ बघितला तर पोलिओसारख्या रोगाने जगभर थैमान घातलं होतं. आणि जन्माला येताना ते बाळ खूप सुंदर असायचं, गोंडस असायचं, आणि हळूहळू तो रोग फैलवायचा. आणि त्या आज जन्माला आलेल्या जीवाचं जीवन हैराण करून टाकायचं. परंतु जागतिक संघटनेने एकत्र येऊन खऱ्या अर्थाने ह्या रोगावर आता मात केली आहे. आता मला वाटतं दाभोळकर साहेब, तुमच्या अभ्यासानुसार, तुमच्या माहितीनुसार बऱ्यापैकी 99.99% या रोगावर आता अगदी म्हणजे आपल्या भारताचं सुद्धा किंवा जगाचं सुद्धा त्या ठिकाणी कंट्रोल आलेला आहे. सोबतदादा या आमच्या गावचे दिव्यांग व्यक्तिमत्व आणि खरोखर अतिशय आदर्श अशा प्रकारचे व्यक्तिमत्व बबनदादा असतील, भरतदादा असतील, खूप चांगलं काम. 14 दिव्यांग आम्ही तुम्हाला गावामध्ये आहे. परंतु ह्या गावामध्ये मला एवढी दिव्यांगांची संख्या पाहून खरं तर खूप माझ्या मनाला वेदना होतात. म्हणजे परमेश्वराने एवढं नाही, 1, 2, 4 ठीक आहे, परंतु एवढी दिव्यांग माणसं करणं तर मला ते मनापासून वाईट वाटतं. परंतु आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं. तर सातत्यानं माझ्या जीवनामध्ये सुद्धा अशा वंचित, दलित, पीडित किंवा आपण त्याला म्हणतो की दिव्यांग व्यक्तिमत्वांना सगळ्यांसाठी काहीतरी चांगलं करण्याची भूमिका सातत्यानं बालपणापासून माझी राहिलेली. अगदी मी शाळा कॉलेजला असताना सुद्धा माझे मित्र या दिव्यांग मंडळी होते. काल बाळूदादा माझा वर्गमित्र आंबेधुमालाचा, म्हणजे त्याला जन्मतः ती खात नाही. म्हणजे अशी लहानपणापासून जी सहानुभूती मनामध्ये बसली आणि मग त्यांच्यासाठी काहीतरी सातत्यानं करत राहायचं. तर दिव्यांग मंडळींच्या मुलांसाठी सातत्यानं मी काम करत असतो की त्यांना कुठं अडचण येऊ नये, त्यांना योग्य मार्गदर्शन किंवा काही सहकार्य लागेल तर ते सहकार्य. आमच्या आदरणीय सुनीताताई या ठिकाणी बसलेल्या आहेत. तर सुनीताताईंच्या जीवनामध्ये असा अपघात झाला, एकदम सुंदर अशा प्रकारचं त्यांचं जीवन होतं, परंतु सहज अपघात झाला आणि सुनीताताईंच्या जीवनामध्ये ही फार मोठा अपंगत्व आलं. परंतु त्या हटल्या नाहीत, घाबरल्या नाहीत. त्यांनी सामर्थ्यानं त्या ठिकाणी आपला प्रपंच पुन्हा त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न केला. आज त्यांची दोन्ही मुलं खूप चांगली हुशार आहेत आणि कुकुटवाडी गावामध्ये एक आदर्शवत काम त्यांचं आहे, मुलांना मार्गदर्शन करण्याचं. म्हणून ही सगळी दिव्यांग मंडळी, म्हणजे असं म्हणतात की दिव्यांगांना सहानुभूतीची गरज आहे. त्यांना सहानुभूतीची गरज नाही, तुमच्या कुठल्या आर्थिक मदतीची गरज नाही. दिव्यांगांना तुम्ही छातीशी घेणं, त्यांना समानतेची वागणूक देणं, समाजामध्ये त्यांना सामावून घेणं, एवढीच दिव्यांगांची एक मूलभूत अपेक्षा त्या ठिकाणी दाभोळकर साहेब आहे. आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे, आपण समाजानं आता ह्यांच्याबरोबर करतो. इथं छोटी मुलगी आहे, किती सुंदर मुलगी, किंवा हे सगळी मुलं किती सुंदर आहेत, परंतु काही नैसर्गिक अशा प्रकारचं अपंगत्व त्यांना प्राप्त झाल्यामुळं कुठंतरी समाजाच्या एका बाजूला, म्हणजे प्रवाहाच्या थोडंसं बाजूला ते पडतात. परंतु प्रवाहामध्ये घेऊन येण्याचं काम सरपंचताई असतील, सोनालीताई असतील, पांडुरंगदादा असतील, पाटील, हे गावचे ग्राम पुढारी जे असतात त्यांनी खऱ्या अर्थानं या लोकांना ओळखून हेरून ह्या प्रभावामध्ये त्यांना घेऊन येणं आणि त्यांचं खऱ्या अर्थानं एक पोड कौतुक करणं. त्यांना कुठल्याच प्रकारची अपेक्षा नसते, पोड कौतुक करणं. आता आमचे दादा आहेत त्या ठिकाणी, म्हणजे रिक्षा चालवण्याचा एक पाय नाही आहे, केव्हापासून नाही मला माहीत नाही तुमची पूर्ण हिस्ट्री, परंतु तुम्ही ते कष्ट मेहनत करता हे मी पाहतो आणि मी सलाम करतो, सॅल्यूट करतो तुम्हाला नेहमी. जरी मी तुमच्याशी थांबून बोललो नसेल, परंतु मला ह्या गोष्टीला नेहमी सातत्यानं सॅल्यूट करावं वाटतं. साने गुरुजींनी खूप सुंदर सांगितलं आहे की जगी जे दीन पददलित तयाला जाऊन उठवावे. पददलित म्हणजे काय, हे दिव्यांगत्व त्यांना सांगायचं आहे की नाही. जगी जे ही नाती पद तया जाऊन हसवावे. आणि हे जीवनामध्ये जर आपल्याला समजलं ना, अनेक लोक म्हणजे राजकीय ह्या घडामोडींमध्ये प्रचंड अशा प्रकारची धाव लोक घेतात, परंतु जिथं मूळ जायला पाहिजे त्या मूळ गोष्टीच्या बाबतीमध्ये लोक मागं पडतात आणि हा समाज मग विखुरला जातो, बिखरला जातो. तर हा समाज संघटित करून खऱ्या अर्थानं आता केवढं मोठं संघटन आपलं आहे, ठीक आहे नाही. पाटील आम्ही आता तिथं मगाशी गोष्ट होतो, एक संघटन त्यांचं पण तयार करायचं काम चालू आहे, गाडा मालक संघटन. म्हणजे बैलांना जे जनावरांना अपंगत्व आलं तर त्याच्यावर उपचार, त्याला मेडिकल फॅसिलिटी किंवा त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्याच्या उपजीविकेसाठी, म्हणजे किती चांगलं सुंदर काम. म्हणजे प्राणी मात्राला सगळ्यावर अशा प्रकारचा कुठला आघात आला तर त्याच्या बाजूने आपण सगळ्यांनी जाण्याची क्षमता आपल्या या समाजामध्ये असावी आणि त्या समाजाला ते जाण आणि भान व्हावं. एवढंच या निमित्ताने खरोखर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता सुंदर शेळके साहेबांनी वर्णन केले की आजच्या दिनाचं महत्त्व काय, कुठं तो अपघात झाला आणि मग अशा प्रकारच्या जागतिक संघटना तयार झाल्या आणि मग म्हणजे सगळेच देश ह्या सगळ्या लोकांना महत्त्व देऊ लागले. अलीकडे आता दिव्यांगांसाठी एक स्वतंत्र
आता राज्य शासनाने त्या ठिकाणी मंडळ निर्माण केलेलं आहे, त्या माध्यमातून तर तुमचा विकास होईलच, परंतु ग्राम पातळीवर, गाव पातळीवर जेव्हा आपण विचार करतो, सरपंच साहेब सोनालीताई आहेत, पांडुदादा आहेत किंवा पाटील साहेब आहेत, ह्या लोकांना खरोखर आपण सगळ्या मंडळींनी जाऊन त्यांच्या पाठीवर प्रेमाची थाप जेव्हा आपण देऊ, तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांचं जीवन त्या ठिकाणी उभारल्याशिवाय राहणार नाही. पैसा माणसाच्या आयुष्यामध्ये किती येतो जातो, पैशाने माणसं सुधारतात असं मला वाटत नाही किंवा मोठी होतात असं मला वाटत नाही, परंतु ह्या प्रेमभावाने घरात वैकटी धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि खरोखर आपल्या प्रेम देण्यानं खऱ्या अर्थानं हा मानवता धर्म सर्वश्रेष्ठ होतो. मी जास्त काही बोलत नाही, परंतु मला खूप आनंद झाला, आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं या निमित्ताने. असं एक भजन आहे खूप छोटंसं की देवाचा देवबाई ठकडा, देव एका पायाने लंगडा, ठीक आहे नाही. तर देवसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही भगवान कृष्ण पाहिलं तर त्यांचं अपंगत्व त्या ठिकाणी दाखवलं जातं, ते एका पायावर उभे राहतात आणि म्हणून काही ते कुठे कमी पडले का आयुष्यामध्ये, कुठेही कमी पडले नाही. त्यांनी ह्या जगामध्ये जे पाहिजे ते कार्य त्यांनी घडवून घेतलं आणि म्हणून तुम्ही सुद्धा मंडळींनी खचून न जाता एक सामर्थ्यानं अशा प्रकारचं जीवन या ठिकाणी जे काही तुम्हाला निसर्गानं दिलेलं आहे किंवा अपघातानं जे काही जीवन तुम्हाला प्राप्त झालेलं आहे त्याच्यात कुठलाही न्यूनगंड न बाळगता तुम्ही सगळ्यांनी सामर्थ्याने या ठिकाणी पुढे यावं. हा समाज तुम्हाला कळत घेतल्याशिवाय, डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. आता साहेबांचे दाभोळकर साहेबांचे म्हणत तर दोन्ही पाय आपण खुर्चीवर त्या ठिकाणी, परंतु किती तगमग आहे समाजासाठी काम करण्याची, किंवा आमच्या सुनीताताई असतील, आमच्या हंडेताई असतील, ही सगळी मंडळी, पांडुरंग दादा असतील, आमच्या अन्सारी भाई असतील किंवा दादा असतील किंवा बापूशेठ असतील पलीकडे, की बापूशेठ सुद्धा बघा म्हणजे आज सामर्थ्यवान एक कुटुंब प्रमुख म्हणून या गोट्यामध्ये किंवा गाव प्रमुख किंवा या परिसराचं नेतृत्व म्हणून ते काम करतात. म्हणून आपल्याला दिव्यांगत्व आलं, लहान मुलांसाठी मी सांगतो एक मिनिटं मुलांना, की आपल्याला दिव्यांगत्व आलं, अपंगत्व आलं म्हणून खचून न जाता ही व्यासपीठावर सगळी बसलेली माणसं ही तुमच्या पुढे मोठा आदर्श आहे. बच्चू कडू साहेब या राज्याचे मोठे एक नेतृत्व, ते सुद्धा अपंगत्व असून सुद्धा एवढं मोठं काम त्यांचं या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. खचून न जाता आपण सगळ्या मंडळींनी सातत्यानं पुढे येऊन अशा प्रकारचं संघटनेच्या माध्यमातून सगळ्या दिव्यांगांना एकमेकांनी मदत करणं आणि त्या मदतीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं जीवन सुकर करणं ही खऱ्या अर्थानं मला म्हणजे मोठी गोष्ट वाटते. कारण जे जे आपणा ठावे ते दुसरा शिकवावे. सरांना सगळं माहिती आहे किंवा दादांना सगळं माहिती आहे. आता इथं समालोचन करताना सांगितलं की म्हणजे काळेदादांचं असं जीवन आहे की बाबा सगळी मदत करायची, म्हणजे झेरॉक्सचे पैसे लागले तरी द्यायचे, ते स्वतः त्यांनी भोगलेलं आहे आणि म्हणून दुसऱ्याला किती मदत त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न. आता काही माणसाचं आमच्या गावामध्ये 14 अपंगत्व आहे, परंतु त्यांना कितीतरी सांगून हे करून त्यांचं ते ऑनलाईन झालं नाही आणि मग शासनाच्या ज्या योजना येतात त्या त्यांना प्राप्त होत नाही. असो, मी थोडं जास्त बोललो सर, कारण मला खूप मनापासून ह्या सगळ्या लोकांवर म्हणजे जी काही समाजामध्ये वंचित किंवा आपण त्याला पीडित दलित आपण म्हणतो त्यांच्याबद्दल नेहमी सातत्यानं भावना आहे. कारण माझीसुद्धा प्रत्येक परिस्थिती अगदी म्हणजे अतिशय गरिबी होती आणि मग त्याची हा जो काही कठोर अशा प्रकारचा आघात आहे त्या आघातातून तुम्हा सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी गावांना असेल, समाजांना असेल, नातेवाईकांना, आप्तेष्टांनी तुम्हा सगळ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे आणि ही प्रोत्साहित करण्यासाठी 2 शब्द मी जास्त बोललो. आपल्या सगळ्यांचं अंतःकरणापासून दर्शन घेतो. आपण सगळे मंदिर या निमित्ताने भगवान कटेश्वराच्या मंदिरामध्ये आपण आलात आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून उद्या या परिसरातील पंचक्रोशीतील सगळ्या दिव्यांग मंडळींना जी काही मदत प्राप्त होणार आहे आणि जे काही गरज तुम्हाला भासणार आहे त्याच्यासाठी आर्थिक अशा प्रकारचं काही साह्य लागले किंवा इतरही काही साह्य लागले तर मला जरूर सांगा. म्हणजे मी ते केल्याशिवाय राहणार नाही. कारण जे आपल्या काही आपण ते देत जाऊ. बुद्धी असेल तर ज्ञान असेल तर ज्ञान द्यावं, धन असेल तर धन द्यावं आणि कुठं श्रम लागत असेल तर श्रमदान करावं. आपण दिलं पाहिजे. फार काय मी देऊ शकणार नाही, मी काही रतन टाटा नाही किंवा अंबानी नाही, परंतु थोडंफार करण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करेन. कारण हीच खऱ्या अर्थानं असं म्हणतात की देवाची सेवा आहे, समाजाची सेवा करणं ही देवाची सेवा आहे. आपण ह्या मंदिरामध्ये येऊन आपण सोन्याचा हार देवाला घातला तर देवाला तो शोभून दिसेल, परंतु देवाला त्याची गरज नाही. देव खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. परंतु सोन्याचा हार जर आपण एखाद्या ह्या दिव्यांगाच्या गळ्यामध्ये घातला तर त्याला मात्र जीवनामध्ये सार्थक झाल्यासारखं वाटेल. एवढं त्या निमित्ताने बोलतो. पुन्हा एकदा सगळे माझे पत्रकार बंधू असतील, ग्रामस्थ असतील, सगळी ज्यांनी हे नियोजन आयोजन केलं त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. मला एक विवाह सोहळा सापडला आहे. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. भारतीय संघटनेने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित सर्व पाहुणे, ग्रामस्थ आणि अपंग बंधू वगैरे, खरं तर या अपंग दिनानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत.
आपण जमण्याचं कारण या ठिकाणी असं आहे की आपल्यामध्ये या संदर्भामध्ये विचारांची देवाणघेवाण होणे, अपंगांच्या दृष्टीने असणाऱ्या योजना असतील, अपंगांच्या असणाऱ्या अडीअडचणी असतील, ह्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर अपंगत्व हे शारीरिक दोष असेल, मानसिक दोष असेल, यावर मात करून समाजामध्ये सर्वसामान्यांमध्ये मिसळून आपण आपलं जीवन व्यतीत करणं हा विषय सर्वात महत्त्वाचा आहे. या ठिकाणी शासनाच्या योजना आपल्या सर्वांपर्यंत पोहोचतातच असं नाही. खऱ्या अर्थाने या ठिकाणी अध्यक्ष साहेब आहेत, ते सांगतील या संदर्भातल्या सर्व गोष्टी. ग्रामपंचायतच्या योजना आहेत, पंचायत समितीच्या योजना आहेत, राज्याच्या योजना आहेत, केंद्र शासनाच्या योजना आहेत, परंतु ग्रामीण भागापर्यंत या योजना पोहोचत नाहीत आणि या योजनांचा लाभ अपंग व्यक्तींना घ्यायला अडचण येत असते. आपण पाहतो खऱ्या अर्थाने मी उपसरपंच असताना साहेब मलाच अपंगांच्या योजना माहीत नव्हत्या. त्या टायमाला ते शेष वगैरे ही सिस्टीम नव्हती आणि मला वाटतं काहीतरी 2% शेवटच्या टप्प्यामध्ये ते आलं होतं. आता आपल्याकडे काहीतरी 5%. खऱ्या अर्थाने या स्टेजला जाऊन मलाच जर माहीत नसेल तर आपल्याकडं कानाकोपऱ्यापर्यंत ग्रामीण भागापर्यंत या योजनांची माहिती कशी पोहोचणार? ह्या योजना खऱ्या अर्थानं पोहोचणं गरजेचं आहे. आमच्या सर्व मित्रमंडळींच्या सहकार्याने, आपल्या सारथी संघटनेच्या सहकार्याने आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत. या संदर्भात आपण या सर्व गोष्टींची माहिती देणार आहे, परंतु या पाठीमागं आपल्यापर्यंत या गोष्टी माहीत होतच नव्हत्या आणि त्यामुळं अनेक अपंग या ठिकाणी वंचित राहिलेले. आजही या ठिकाणी अपंगांना ड्रायव्हिंग लायसन भेटतं ही सुद्धा गोष्ट आपल्यापर्यंत काही मंडळींना माहीत नाही. आता मी 4 व्हीलर घेतली साहेब, मी GST कन्सेशन घेऊन घेतलेली. मी एका व्यक्तीने त्याचा लाभ घेणं ठीक आहे, 2.5-3 लाख रुपये त्याचा फायदा होतो, परंतु माझ्यासारखे अनेकही आहेत. आता आमचे मित्र रिक्षा चालवतात, खऱ्या अर्थाने त्याला त्याची गरज आहे. अशा माणसांना या गोष्टींचा लाभ भेटणं काळाची गरज आहे आणि आपल्यापर्यंत या सर्व गोष्टींची माहिती येत नाही आणि न आल्यामुळं आपल्याला त्यापासून वंचित राहावं लागतं. मी या ठिकाणी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आहेत. खऱ्या अर्थाने आपल्याकडे असणाऱ्या योजना आणि त्यांचा लाभ आपल्या अपंग बांधवांपर्यंत कसा देता येईल हाच या ठिकाणी विचार करणं काळाची गरज आहे. हीच सेवा झाली, हीच जनसेवा होणार आहे. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी उल्हास कुरकुटेसारखा ग्रामपंचायतमध्ये अनेक वर्ष काम केलं अपंग म्हणून, त्याचं काम होणं काळाची गरज होती, परंतु वयोमर्यादा ओलांडली गेली, परंतु आजही त्याचं काम त्या ठिकाणी झालेलं नाही. हे अशा परिस्थितीमध्ये काय ज्यांना याचा लाभ घेता येईल त्यांना तो लाभ मिळालाच पाहिजे आणि ह्या गोष्टीसाठी खऱ्या अर्थाने आपल्याकडे आज सर्व पाहुणे मंडळी आलेले आहेत. व्यक्ती, पक्ष, संघटना हा भाग आपण बाजूला ठेवून आपण जे अपंग त्याची अडचण सोडवली पाहिजे. मी या निमित्ताने हेच सांगेन. एवढंच बोलून मी माझं वाढलेलं भाषण सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो. आभार म्हणजे खूपच कठीण असतात, परंतु आजच्या या क्षणाला जर विचार केला तर आपण या कार्यक्रमात असं समजतो की आपण सर्व अपंग आहोत, परंतु मला नाही वाटत की आपण अपंग आहोत. आपल्यात एकच फरक येतो म्हणजे टक्केवारी, कारण टक्केवारी हे सगळ्या गोष्टीमध्ये मॅटर करत असते आणि आमच्या अपंगांना एकच कळतं ती म्हणजे टक्केवारी. कारण आमच्यात मुख असेल तर त्याला बोलण्याची इच्छा नसते असं नाही, अपंग असेल त्याला चालण्याची इच्छा नसते असं नाही, बधीर असेल त्याला भावना नसतात असं नाही. प्रत्येकाला कुठली ना कुठली भावना असते आणि
अपंगत्व येतं किंवा एखाद्याला जन्मजात असतं हा काही त्या व्यक्तीचा दोष नसतो, परंतु ती परमेश्वराने दिलेली एक संधी असते असं मी समजते. कारण एकतर जन्मजात दिलेली जी अपंगत्व जे दिलेलं असतं परमेश्वराने ते त्या व्यक्तीनं काहीतरी साध्य करायचं असतं यासाठी दिलेलं असतं. आणि दुहेरी जीवन जगताना अपंगत्व दिलेलं असतं ते तर खऱ्या माणुसकीची जाणीव करून देण्यासाठी किंवा स्वतः अनुभव घेण्यासाठी आणि इतरांना अनुभव देण्यासाठी हे जीवन आलेलं असतं. कारण याचं मी स्वतः एक ज्वलंत उदाहरण आहे. कारण मी काही दिवस एक परिपूर्ण व्यक्ती आणि आता एक अपंग व्यक्ती असे दुहेरी जीवन मीही जगलेले आहे. खूप संकटांना सामोरे जावं लागतं. प्रवीण दाभोळकर दाभोळकर सरांची अक्षरशः हे सांगितलेले आहे की त्यांची हिस्ट्री त्यांच्या नावातच त्यांचं सर्वस्व आहे खरं तर. आणि आम्हाला त्यांच्याविषयी काही जास्त बोलण्याची गरज नाही, कारण आम्ही त्या पात्रतेचे देखील नाही आहोत. आपलं कुटुंबच असं आहे की सर्व दीनदुबळ्यांना सांभाळून घेणार आहे सर. त्यामुळे मी तर अगदी मनपूर्वक आपले आभार मानते. आणि मी मला भाग्यवान समजते की आज मला एवढे सगळे वरिष्ठ एवढे सगळे व्यक्ती केवळ आज काळेदादांमुळे आणि माझ्या राजूदादांमुळे आणखी काय असतील अशा या सर्वांमुळे मला ह्या सर्वांची भेट झाली. खरं तर मी माझं कार्य करत असते आणि कुठल्याही कामाचा गवगवा न करता काय गुलाबाच्या फुलाला असं सांगावं नाही लागत की इथं त्याचं झाड आहे. कार्य करत राहा, आपोआप आपलं नावलौकिक होत राहतं. आणि नावलौकिकासाठी तर कार्य करू नका. मी एका जागेवर जरी बसून असले तरी मला माझ्या समाजासाठी जी धडपड आहे ती माझ्यात आहे. आणि खूप असं कुठंतरी मान सन्मानासाठी आपल्याला जायचं असतं, आपल्याला काही करायचं असतं अशी भावनाही माझ्या मनात नसते कधी खरं तर. आणि आपल्या कार्याचा फक्त जेव्हा कार्याचा गौरव होतो तो आपल्याला अभिमानास्पद असतो, आपल्याला गौरवास्पद असतो आणि तोच झालं पाहिजे. आपण स्वतःला अपंग मानू नका. अपंग मानलं तर आपण अपंग होतो. आपल्या शब्दातच आहे अपंग. म्हणजे नसलेला आणि पंग म्हणजे पंगू नसलेला असं स्वतःच्या मनाला माना. जेव्हा आपण स्वतःचा निर्धार निश्चित करू तेव्हा आपल्याला या जगावर मात करायला कुठेही आपण कमी पडणार नाही. खूप अडचणी येतात आपल्याला लाईफमध्ये, येत नाहीत असं नाही. माझ्याही लाईफमध्ये खूप अडचणी होते आणि सल्ले देणारे भरपूर भेटतात जीवनामध्ये. जेव्हा अपंग येतं तेव्हा सल्ले देणारे भरपूर भेटतात, परंतु ऐकावे जनाचे करावे मनाचे. आपल्या जीवनात आपल्याला आपल्यासाठी काय योग्य आहे हे जर जेव्हा आपल्याला समजतं ना तेव्हा आपल्याला सल्ल्यांची गरज पडत नाही. आणि शक्यतो मी तर मनस्वी सांगेन की जो व्यक्ती त्रास सहन करतो जावे ज्याच्या वंशात तेव्हाची कळे. जो व्यक्ती त्रास सहन करतो त्या व्यक्तीला प्रत्यक्षाच्या काही संवेदना काय त्या वेदना असतात हे त्या व्यक्तीला माहिती असतं. प्रत्यक्ष समोरच्याला त्याची काहीही किंमत नसते. एखादी अपंग व्यक्ती चालली 4 व्यक्तीच्या त्याकडे अवहेलनात्मक दृष्टीने पाहणार सर, याचा अनुभव आपण घेतो, परंतु त्याची बरोबरी तुम्ही कधीही करू शकत नाही. कारण बुद्धीने पंगू असणाऱ्यांना, विचाराने पंगू असणाऱ्यांना शारीरिक पंगत्व कधीच म्हणजे कधीही त्याच्यावर मात करतं. त्यामुळे विनंती आहे की बुद्धीने विचाराने अपंग राहू नका, त्याने अपंगत्व पाळू नका. कारण तुमच्यासारखे मग कमकुवत नशिबाचे तुम्हीच असाल की जे अपंगाला जर पंगू समजत असाल तर ते चुकीचं आहे. आणि मला स्वतःलाही मी अपंगत्व येऊन कधी अपंग असं समजलं नाही, परंतु हे अपंग हे नाव माझं एक क्रायटेरिया आहे. आणि अपंगाने मला या शब्दाने या संकटाने मला एवढी शक्ती दिली की तिथून पुढंच मी समाजासाठी जगायला लागले. खरं तर अगोदर शेणाच्या पाट्या वाहताना उकिरड्यात सुद्धा पडलेली मी आज मला समाजासाठी सर्व काही करता येते यात मी मला स्वतःसाठी धन्य मानते. आणि माझ्यासाठी कोणीतरी काहीतरी करावं यापेक्षा मी अशी असतानाही कुणासाठी तरी काहीतरी करू शकते ही जी माझ्या मनाची भावना आहे ती मला परिपूर्ण वाटते. आणि या भावनेनेच मी चालते, चालेल आणि चालणारही आहे ही शाश्वती देते. आणि तुमचा जास्त वेळ न घेता आणि ज्यांनी कुणी सन्मानाने मला इथं बोलवलं, मला प्रत्येकाचाच परिचय नाही आहे कारण मी बऱ्याचशा कार्यक्रमात नाहीच आहे शक्यतो. आणि मी सर्वांचे खरंच मनपूर्वक आभार मानेल. आणि चुकून एखाद्याचं नाव राहिलं गेलं असेल घेता, बापूदादा असतील, अग्रेदादा असतील, आपले संतोषदादा असतील, सोनालीताई असतील, हांडेताई असतील, हांडेदादा असतील, जे काही माझे परिचयाचे व्यक्ती आहेत ज्यांचे नाव जर माझ्याकडून राहून गेलं असेल घ्यायचं तर मी क्षमा मागते. आणि मी माझे 2 कसले तर चांगले बरेचसे शब्द संपवते. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.